डॉल्बीमुळे खूप लोकांना त्रास होतो. तर सोलापुरात डीजेवर बंदी आलेली आहे. तर जाणून घेऊया आपण आता जनतेचे मत. जे डीजे बंद झालेत ना, आमच्या यंग पिढीसाठी एक चांगलं नाही. म्हणजे गणपतीला आपला एक उत्साह वेगळा होता, बंद झालंय. वृद्धांसाठी, जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी हे बंद झालेलं. म्हणजे कमी प्रमाणात ठेवा, असं काहीतरी करावं सरकारने. डॉल्बीमुळे खूप लोकांना त्रास होतो, लहानांना मोठ्यांना सगळ्यांना. फक्त त्यांना त्रास होत नाही, ते जे एन्जॉय करणारे असतात त्यांनाच त्रास होत नाही. एन्जॉय म्हणजे ते घातकच आहे एन्जॉय. त्यांच्या हृदयाचे ठोके तेव्हा जास्त असतात, कारण हे कमी झालेले ठोकेचे लोक आहेत. लहान मुलं म्हणा, आमच्यासारखे वयस्कर म्हणा, वृद्ध, वयोवृद्धांना भयंकर त्रास होतो आणि त्याच्यातनं हार्ट बंद पडू शकतं. माझं म्हणणं आहे की ही चुकीच आहे. जो दर त्योहारला म्हणजे डीजे लावतात आणि असं मधनच बंदी घालणं ही खूप चुकीचं आहे. डीजे नसेल तर गणपती विसर्जन किंवा व्यतिरिक्त कोणती जयंती असली त्याला काहीच अर्थ नाही आहे. माझं मत आहे की डीजेवर बंदी नसावी. चांगला झाला बंद झाल्यावर. आमचा बाजूला घर बाजूला जवान पोरगा मेला डीजेमुळे. आवाज मुळे दाड 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 मुळे. तर दादा, सोलापुरात सध्याला साऊंडवर बंदी आणलेलं आहे. तर तुमचं याच्यावर काय मत आहे? पहिल्यांदा तर एक कर्कश आवाज आणि कॉम्पिटिशन जे चालू आहे आपल्या सोलापुरामध्ये, त्याला माझाही विरोध आहे. पण ऐन गणपतीच्या मोक्यावर जर डीजे बंद करत असताल तर याला माझा विरोध आहे आणि हे चुकीचं आहे.